जर तुम्हाला कळलं की तुमच्या आयुष्यातले फक्त 6 महिने बाकी आहेत, तर तुमची रिॲक्शन काय असेल? हे ऐकल्यावर सुरुवातीला तुम्हाला थोडी भीती वाटेल, पण त्यात अडकून न पडता लगेच तुम्ही पुढचा विचार करायला लागाल. आपल्या फॅमिलीसाठी आपण काय काय करू शकतो? आपण कुणाला भेटलं पाहिजे? कुणासोबत बोललं पाहिजे? कामाची एक भली मोठी यादी तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि जरासुद्धा वेळ न घालवता तुम्ही लगेच काम करायला सुरुवातसुद्धा कराल. कोण काय म्हणेल याचा विचार तुम्ही करत बसणार नाही किंवा मोबाईलवर रील बघत आज नको करायला, मी उद्या करतो असं सुद्धा म्हणणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे वेळ खूप कमी राहिला आहे. पण तसं बघायला गेलं तर आपल्या आयुष्यातली कोणती महत्त्वाची कामं बाकी आहेत, आपल्याला आयुष्यात काय मिळवायचं आहे हे आज सुद्धा आपल्याला माहीत असतंच की, पण आपण त्याच्यावर काम करत नाही. कारण इथं मुद्दा वेळेचा नसतो, तर इथं मुद्दा आपल्या मानसिकतेचा असतो. सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी, स्वप्न आपण बघू, करू असं म्हणत एक एक दिवस पुढे ढकलत असतो. कारण आपल्याला रिस्क घ्यायची, लोकांची जजमेंटची आणि अपयशाची भीती वाटत असते. आणि याच नकारात्मक भावनांना तोंड द्यावं लागू नये म्हणून आपण आजच्या गोष्टी उद्यावर ढकलत असतो. आपल्या याच वृत्तीमुळं आपण तो एक महत्त्वाचा निर्णय, ती एक महत्त्वाची रिस्क कधीच घेत नाही, जी कदाचित आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकते. पण शेवटी निर्णय आपल्या हातात आहे. मी 100% प्रयत्न करून बघेन या आत्मविश्वासासहित जगायचं, का शेवटी मी करू शकलो असतो पण मी केलं नाही या गिल्ट सहित? तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा रील जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.